नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपले चॅनलचे हजार सबस्क्राईब पूर्ण व्हायला आता खूपच थोडे सबस्क्रायबर्स बाकी आहेत. जर तुम्हाला या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू आणि अपडेट्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्यामुळे आपल्या चॅनलला अजून जास्त प्रोग्रेस करायला मदत होईल. चला तर मग सुरू करूया आजच्या भागाचा सविस्तर रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळतं की भाई सोफ्यावर त्यांची डायरी शोधत असतात. सोफ्यावर डायरी शोधता शोधता तिथे वैदेहीने दिलेली लाल ऑरेंज कलरची पिशवी तो डब्बा ठेवलेला असतो. पण भाईंचे त्या डब्याकडे लक्ष जात नाही. भाई सोप्याची उशी खाली वर करतात आणि सोप्याच्या उशीमागे त्यांना ती डायरीही सापडते. भाई ती डायरी घेतात आणि तो डब्बा उशीखाली दाबला जातो. इकडे भाई ऑफिसला जायला निघतात. तेवढ्यात सूर्या आणि त्याचे मित्र बडबड करत येत असतात. तेवढ्यात सूर्य हात लांबून रस्ता अडवतो आणि बोलतो, भाई तुम्ही कुठे चाललायत? तेव्हा भाई म्हणतात, ऑफिसला. मग भाई विचारतात, तुमच्या तिघांची मोहीम कुठे निघाली आहे? तेव्हा सूर्या लगेच आठवतं की वैदेहीने सांगितलेलं असतं की घरात कुठे ती लाल पिशवी आहे ती शोध. मग भाई बोलतात, मी जातो, तू आरामात आलास तरी चालेल. सूर्या बोलतो, येतोय. भाई गेल्यावर सूर्या लगेच मंग्याला ओरडतो, मध्ये मध्ये बोलायची आणि नाक खुपसायची सवय काही जात नाही तुझी. सूर्या पुढे बोलतो, बरं आता पिशवी घरात कुठे असू शकते? डोळे उघडून ठेवायचे, कळलं? तेव्हा नानू बोलतो, मिशन पिशवी, चला शोधायला. इकडे वैदेही सुलेखाकडे येते आणि बोलते, सुले एक मिनिट ये. सुलेखा बोलते, थांब, ती पेशंटला गोळ्या लिहून देत असते. पेशंट गेल्यावर वैदेही बोलते, सुले घोळ झालाय. सुलेखा विचारते, काय घोळ झालाय? वैदू सांगते, गोदाने ती पिशवी सूर्याच्या घरात दिली, पण कोणाला दिली तेच माहीत नाही. सुलेखा बोलते, मग त्यात काय घोळ झाला? सगळे नारळवड्या वाटून खातील ना? वैदेही बोलते, अगं नारळवड्या वाटून खातील, पण वाट लागेल. त्यांना जर कळलं ना हे गिफ्ट कोणाकडून आलंय तर मग झालंच. सुलेखा बोलते, काय तू नारळाच्या वड्यांवर तुझं नाव लिहून दिलं होतं का? वैदेही बोलते, नारळाच्या वड्यांवर कोण नाव लिहितं का? त्या डब्यावर माझ्या आईचं नाव आहे. हे ऐकून सुलेखा डोक्यालाच हात लावते. इकडे सूर्या आणि त्याचे मित्र अख्खं घर पालतं घालतात, पण त्यांना ती ऑरेंज पिशवी काही सापडत नाही. तेव्हा सूर्या शोभीकडे जातो आणि बोलतो, मामी ती ऑरेंज पिशवी पाहिलीस का? मामी बोलते, हो, आणि ती एक पिशवी काढून देते. सूर्या बोलतो, मामी यात तर कांदे बटाटे आहेत. ही नाही, दुसरी ऑरेंज पिशवी. मामी बोलते, पण ही ऑरेंजच आहे ना, मी नाही बघितली दुसरी. तेवढ्यात सूर्या सोप्याकडे जातो, उशी इकडे तिकडे करतो आणि पिशवी शोधायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात नानू जोरात बोलतो, सापडली सापडली. त्यामुळे जी मेन पिशवी सोप्यावर उशीखाली दाबलेली असते दाबलेलीच राहून जाते. सूर्या तिकडे जातो आणि बोलतो, अरे ही ऑरेंज पिशवी आहे का? ही गुलाबी पिशवी आहे. नानू बोलतो, त्यात काहीतरी आहे, बघ ना. सूर्या पिशवी उघडतो आणि बोलतो, अरे यार, यात फुलं आहेत, देवपूजेसाठी फुलं आहेत. डॉक्टर मॅडम काय मला देवपूजेसाठी फुलं पाठवतील का? काय तू पण? इकडे वच्छी गुरुजींना भेटते. गुरुजी वच्छीला सांगत असतात, तुझ्या रागावर कंट्रोल ठेवायला मी तुला सांगितलं होतं. वच्छी बोलते, पण गुरुजी मला असं वाटलं, आणि मी काय हातावर हात धरून तर बसू नाही शकत ना. गुरुजी बोलतात, अगं पण ग्रहताऱ्यांचं काय? वच्छी बोलते, मी जर सुनेची मूठ आवडली तर? गुरुजी बोलतात, मग तू काय ग्रहताऱ्यांना मुठीत ठेवायला बघतेस? वच्छी बोलते, माफ करा गुरुजी, पण मी फक्त माझं भविष्य बदलायला बघते. गुरुजी बोलतात, वत्सले, काळ कठीण आहे, स्वतःचं भविष्य बदलता बदलता स्वतःच्या भविष्यातून निघून जाशील. वच्छी बोलते, गुरुजी माझं एकच म्हणणं आहे, माझ्या झिलाच्या डोक्यावर माझ्या डोक्यावर कोणाला आणून बसवणार आहे ते मका कळू दे. निदान माझी मी मनाची तयारी तरी करेन. गुरुजी बोलतात, पुढच्या 24 तासात तुला त्याची प्रचिती येईल. इकडे सुधाकर ऑरेंज कलरच्या पिशवीत काहीतरी घेऊन आलेला असतो आणि तो शोभीशी बोलत असतो. दोघे एकमेकांशी बोलत असतात. सुधाकरचा ड्रेस खराब झालेला असतो म्हणून तो सांगतो, जा पाणी काढ. शोभी जाते आणि सुधाकर बोलतो, मी पण येतो, आणि तो ती पिशवी डायनिंग टेबलवर ठेवून निघून जातो. तेवढ्यात सूर्या आणि त्याचे मित्र तिथे येतात आणि काय सापडत नाही असं म्हणत शोधत असतात. सूर्याचं लक्ष अचानक डायनिंग टेबलवरच्या त्याच ऑरेंज कलरच्या पिशवीकडे जातं, जी सुधाकरने आणलेली वेगळी पिशवी असते. तेव्हा सूर्य बोलतो, ते बघ काय आहे? तेव्हा त्याचे मित्र जोरात ओरडतात, सापडली सापडली, आणि तिघंही नाचायला लागतात. इकडे वरद त्याच्या आईला बोलत असतो की चल, मला जायचं आहे, पटकन चहा दे. नलू त्याच्यासमोर नारळवड्या ठेवते.
वरद त्याच्या आईचं खूप कौतुक करत असतो आणि बोलतो, माझं पण मनावर घेतेच म्हणून. तो नारळाची वडी खाऊन खूप कौतुक करतो आणि आईच्या हाताचे मुक्के घेतो. नलू त्याला सांगते, हे मी नाही मनावर घेतलं, वैदूनं मनावर घेतलंय. वरद विचारतो, म्हणजे? नलू सगळं सांगते, मी नारळ खवत होती, वैदू आली आणि म्हणायला लागली की मलाच करायचे आहेत, मला शिकव. तिने किचनचा ताबा घेतला आणि एकदम मन लावून केल्या. वरद बोलतो, तिला कसं कळलं मला नारळवड्या खायच्या होत्या? नलू बोलते, आता तुला इच्छा झाली आणि तिला करायची इच्छा झाली, मग काय? वरद लाजून बोलतो, माझी फिरकी घेतेस काय? चल मी चाललो. नलू बोलते, अरे वड्या तर खाऊन जा, आणि संध्याकाळी आम्ही कीर्तनाला जाणार आहे, जेवणाच्या वेळेपर्यंत येऊ. तुझ्या संध्याकाळच्या जेवणाचं काय? वरद त्या नारळवड्या उचलतो आणि बोलतो, वैदूच्या हातच्या नारळवड्या खाल्ल्या ना, आता माझं पोटच भरलं समज. आणि तो नारळवड्या हातात घेऊन निघून जातो. इकडे सूर्या भारावून जातो, काय गिफ्ट असेल, काय गिफ्ट असेल. त्याचे मित्र आणि तो अंदाज बांधायला वेळच घालत असतात. सूर्या बोलतो, मला असं वाटतं की बाटली दिसते, अत्तराची बाटली असेल. नानू बोलतो, आमचा सूर्या उद्यापासून अत्तर अंगावर, सेंट अंगावर मारून बाहेर दरवळत राहणार. ते मजा करत असतात. सूर्या बोलतो, नाही, मला अजून एक वाटते, त्या बाटलीमध्ये ना ते लव्ह लेटर असेल. नानू पुन्हा बोलतो, आमचा सूर्या उद्यापासून प्रेमाच्या सागरात डुबून जाणार. मंग्या बोलतो, अरे गप, नीट. तेव्हा मंग्या बोलतो की उघड आणि सूर्या बघ तरी काय आहे ते. सूर्या बॉटल काढतो आणि शॉक होतो. नानू बोलतो, हे काय आहे, देशी? सूर्य शॉक होऊन बोलतो, नाही, हे डॉक्टर मॅडमने नॅसेल दिलं. मंग्या बोलतो, अरे ही बघ ना, ऑरेंज पिशवी, तेच गिफ्ट, आणि मॅडम मुंबईवरून आले आहेत ना. सूर्या बोलतो, नाही, त्यांनी नाही दिले. असं कसं? मंग्या बोलतो, अरे मुंबईवरून आले आहेत ना, त्यांच्यासाठी हे नॉर्मल असतं. सूर्या बोलतो, नाही, असं कसं? सूर्या विचारतो, तुला कसं माहिती? मंग्या बोलतो, माझे काका मुंबईला राहतात ना, अरे ते लोक झाडंसुद्धा कुंड्यांमध्ये नाही लावत. सूर्या विचारतो, म्हणजे? मंग्या म्हणतो, ते लोक अशा बाटल्या आणतात, त्या रिकाम्या करतात आणि त्यातच झाडं लावतात. नानू सूर्याकडे बघतो. सूर्या बोलतो, नाही रे, मला नाही वाटत. डॉक्टर मॅडम अशा नाही आहेत, त्या चहासुद्धा 4 वेळा गाळून पिणाऱ्या वाटतात. नानू बोलतो, तू त्याच्या मागे नको लागू, त्याला 4 गोष्टी जास्त सांगायची सवय आहे. सूर्या बोलतो, माहिती आहे मला, पण आता डॉक्टर मॅडमने दिलं आहे तर मी 20सुद्धा प्यायला तयार आहे. मंग्या बोलतो, ए सूर्या, जास्त प्रेमात वाहून जाऊ नकोस हां. हे बघ, बायोला जर कळालं ना तू काय पिलास तर तर नशीब तुला फटके पडणार नाही, पण आमचे हातपाय गळून पडतील. नानू बोलतो, मी काय म्हणतो, तू डॉक्टर मॅडमला फोन कर आणि कन्फर्म करून टाक. सूर्या बोलतो, हां, कन्फर्म करतंय. इकडे वैदेही घरी येते. तेवढ्यात सूर्याच फोन करतो. वैदेहीला खूप आनंद होतो. ती बोलते, काय मिळालं का गिफ्ट? सूर्या बोलतो, डॉक्टर मॅडम, तुमचं गिफ्ट मिळालं, पण आता मी घाबरलोय. वैदेही विचारते, का? सूर्या बोलतो, अहो मॅडम, ते गोदाकडे कशाला पाठवलं? वैदेही बोलते, का, त्यात काय एवढं? सूर्या बोलतो, अहो मॅडम. वैदेही बोलते, सरप्राईज झालास ना? सूर्या बोलतो, सरप्राईज नाही, शॉक बसलाय मला. वैदेही बोलते, का? काय शॉक? का, आवडली नाही का तुला? अरे मी तर पाठवायच्या आधी टेस्ट करून बघितली होती. सूर्या शॉक होतो आणि बोलतो, डॉक्टर मॅडम, तुम्ही पण टेस्ट करून बघता? आवडते का तुम्हाला? वैदेही बोलते, लहानपणापासूनच. सूर्य शॉक होऊन मित्रांना सांगतो, लहानपणापासूनच. वैदेही पुढे बोलते, अरे माझी आत्या तर काय मस्त बनवते, काजूची, फणसाची, आंब्याची. पुढच्या वेळेस ना तिच्या हातची घेऊन येईन मी. सूर्या फोन बाजूला करतो, स्पीकरवर हात ठेवतो आणि मित्रांना सांगतो, आज मला लक्षात आलं की देसाई यांचं काय धंदा आहे ते. डेंजर आहे, डेंजर. वैदेही इकडे बोलते, हॅलो. सूर्या बोलतो, हां हॅलो, बोलतोय. वैदेही बोलते, अरे तुला कशी वाटली, सांगितलं नाहीस तू? सूर्या बोलतो, हां, अजून टेस्ट नाही केली ना. वैदेही बोलते, लवकर टेस्ट करा आणि मला लगेच फोन करून कळव हां. सूर्या बोलतो, हां, करते. वैदेही फोन ठेवताना बोलते, वाट बघते मी तुझ्या फोनची, लवकर फोन कर. सूर्या बॉटलकडे बघत असतो. त्याचे मित्र विचारतात, अरे काय रे, काय झालं, बोल सूर्या. सूर्या बॉटलकडे बघत आतमध्ये येतो. मित्र बोलतात, ए सूर्या, काय झालं, असं साप डसल्यासारखं काय करतोयस? सूर्या बोलतो, अरे मॅडम बोलले की टेस्ट करून कळव. मंग्या बोलतो, मग आता काय? सूर्या बोलतो, आता काय, एवढं प्रेमाने दिलंय गिफ्ट, टेस्ट करून बघायलाच पाहिजे ना, कळवायला पाहिजे त्यांना, नाही कसं म्हणणार? मंग्या बोलतो, अरे बापरे, प्रेमात लोकांना काय काय करावं लागतं, आणि तू स्वतः दारू पिणार आहेस? नानू बोलतो, मंग्या, याचे नट बोल्ट लूज करू नको. ए सूर्या, याचं काय ऐकू नको, फोकस. सूर्या उठतो आणि बोलतो, हां, फोकस. त्याला वैदेहीचे शब्द आठवतात असतात की लवकर टेस्ट करून करव. सूर्या बॉटलचं झाकण उघडतो. त्याला वैदेही आणि त्याची पहिली भेट आठवते. नानू बोलतो, पी सूर्या. सूर्या तोंडाला लावतो आणि त्याला एकदम कसं तरी व्हायला लागतं, खोकला यायला लागतो. तो त्याच्या मित्रांना म्हणतो, अरे सुकट जवळ
जवळचा वास तरी कितीतरी बेहतर आहे याच्या वासापेक्षा. नानू बोलतो, नाक दाब, डोळे मीट आणि डायरेक्ट तोंडात घाल. अरे डॉक्टर मॅडमने दिलेलं गिफ्ट आहे. सूर्या बोलतो, हा होय. नाक दाबतो आणि पुन्हा बोलतो, देवा महाराजा माफ करा हा, आणि लक्ष असू द्या. सूर्या बॉटल तोंडाला लावतो आणि घट्ट पिऊन टाकतो. त्याला वैदेहीच्या आणि त्याच्या भेटी आठवत असतात. पिऊन झाल्यावर त्याला कसं तरी व्हायला लागतं. खोकला येतो. त्याचा मित्र बोलतो, नानू झालं. ते सूर्या सावरत असतात. सूर्याला चक्कर यायला लागतात. सगळं गरगरायला लागतं. सूर्या बेडवर पडतो. त्याचे मित्र बोलतात, सूर्या उठ. मंग्या बोलतो, अरे सूर्या तू असा ताट कसं झाला आहेस? याला सांगत होतो नको घेऊ, डायरेक्ट नको पिऊ. सूर्या डोळे बंद करतो, पुन्हा डोळे उघडतो आणि बोलतोय, ए मंग्या गाडी काढ, आपल्याला भुर्र जायचंय. मंग्या डोक्यालाच हात लावतो. सूर्या बोलतो, डॉक्टर मॅडम तुम्ही एकदम सॉलिड आहात ना. वैदू घरी येते. मस्त फ्रीजमध्ये ठेवलेल्या नारळवड्या खायला घेते. तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन येतो. तिचे बाबा सांगतात, आम्ही कीर्तनासाठी मंदिरात आलोय, आम्हाला यायला उशीर होईल, तू जेवून घे. वैदू बोलते, नाही तुम्ही या, आपण एकत्रच जेवू. वैदेही रात्रीचं आवरून तिच्या खोलीत बसलेली असते आणि तिला सारखी सूर्याची आणि तिची भेट आठवत असते. सूर्याने तिच्यासाठी तिरामिसू आणलेलं असतं. ते आठवून वैदेहीच्या चेहऱ्यावर स्माईल असते. तेवढ्यात वैदेहीला एक फोन येतो. सूर्याचा फोन बघून वैदेही खुश होते आणि फोन उचलून बोलते, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. सूर्या बोलतो, तुम्ही सोबत असाल तर ते सुद्धा कमी पडेल. वैदेही विचारते, म्हणजे? सूर्या बोलतो, काय नाही, तुम्ही बोला. वैदेही बोलते, कसं वाटलं गिफ्ट? सूर्या बोलतो, अरे मॅडम तुम्ही सॉलिड आहात आणि तुमचं गिफ्ट पण सॉलिड आहे, एक नंबर. तुम्हाला सांगतो, तुमच्या गिफ्टने जादू केली माझ्यावर. असं वाटतंय तुमचं गिफ्ट पोटात नाही, डायरेक्ट डोक्यात गेलं आहे आपल्या. सूर्या पुढे बोलतो, गॅलरीत या म्हणजे कळेल. वैदेही विचारते, गॅलरीत कोणाच्या? सूर्या बोलतो, आता कोणाच्या गॅलरीत? तुमच्या गॅलरीत. वैदेही पटकन गॅलरीत जाते आणि गॅलरीत सूर्याला बघते. सूर्य गॅलरीच्या ग्रिलवर बसलेला असतो आणि बोलतो, डॉक्टर मॅडम. सूर्या हसत असतो. वैदेही शॉक होते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आजचा हा रिव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण 1000 सबस्क्राईबचा टप्पा गाठायला आपल्याला तुमच्या सपोर्टची गरज आहे. धन्यवाद.